आज पारायणासाठी मी ही साडी निवडली आहे. का? सांगते पुढे तुम्हाला. तर हे बघा, जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी आपण करू शकत नाही आहे. फक्त आपण त्या योग्य क्रमाने करायला हव्यात आणि आपण तसं केलं तर हव्या असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्या इच्छा आधी आपण आपल्या अंतर्मनामध्ये पूर्णपणे जगून घ्यायला हव्यात. एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे ना, तर ती आपल्याला मिळाली आहे असं समजून अंतर्मनामध्ये आपण त्या गोष्टीचा फायदा किंवा ती कशासाठी आपल्याला हवी आहे त्याचे सारे बेनिफिट्स आपण जगून घेत आहोत याची कल्पना करायची आणि मग त्यानंतरच त्या बाह्य जगात आपल्याला प्रत्यक्ष मिळायला सुरुवात होतात. जेव्हा आपण आपल्या मनासोबत पूर्णपणे एकरूप असतो, कोणताही आपल्या मनामध्ये डाऊट नसतो, शंका नसते, तेव्हाच आपल्या इच्छांना बाह्य जगामध्ये आपण आकर्षित करत असतो आणि त्यातूनच खरं तर त्या अस्तित्वात येणार असतात. म्हणूनच विश्वास ठेवायचा की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आहे जी आपल्याला हवी आहे आणि आपल्या जीवनातील सर्व गोष्टींच्या निर्मितीची सुरुवात ही आपल्या अंतर्मनातूनच होत असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि आकर्षणाचा सिद्धांत खरं तर आपल्याला हेच सांगत असतो, जे आपल्याला कळायला खरंच खूप जड जातं. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बरं, काय झालं आहे की हौसेनं खूप बॅक हुक्सचे ब्लाऊज बनवून घेतलेत. पण आता इतक्या भल्या पहाटे मी उठते आणि रोजच आहोणं उठवणं बरं नाही वाटत ना. मग हे अशा पद्धतीनं जे ब्लाऊज माझे मला घालता येतील ना, अशा साड्या मला निवडाव्या लागत आहेत या 7 दिवसामध्ये. देवपूजेबद्दल माझ्या विचारण्यात आलं होतं, तर हो, फक्त मी पाण्यानं देव धुवून घेते आहे. इतक्या पहाटे तर मी अजिबात या 7 दिवसात देव घासत वगैरे बसलेली नाही आहे. फक्त पाण्यानं धुवून घेतले आणि लगेचच अशा पद्धतीनं फुलं वगैरे ठेवून छानपैकी पूजा करून घेते. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, little bit more and release. हा जो मी योग करतीये तो कोणता? असं तुमच्याकडून बऱ्याच वेळा विचारण्यात आलं आहे. तर हा आहे अय्यंगार योग. हा ना हठ योगाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये शरीराची अचूक स्थिती आणि प्रत्येक आसनातील बारकावे आणि जे काही आपण आसन करतो ना, ते आसन दीर्घकाळ धरून ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. या योग साधनेमध्ये तुम्ही पाहता की ब्लॉक्स, पट्टे, ब्लँकेट्स यासारखं सहाय्यक मटेरियल म्हणजेच वस्तूंचा वापर करून शरीराला आधारही दिला जातो. बेसिकली कसं आहे की BKS अय्यंगार यांनी विकसित केलेली ही पद्धत आहे आणि ही पद्धत योगाची तिच्या शिस्तबद्ध आणि उपचारात्मक दृष्टिकोनासाठी जास्त ओळखली जाते. म्हणूनच ती नवशिक्यांसाठी किंवा दुखापत असलेल्या व्यक्तींसाठी तसेच जास्त प्रगत साधकांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये सूक्ष्म मार्गदर्शन आणि विचारपूर्वक आसनांच्या क्रमातून आसन आणि प्राणायाम यांचे खोल असे शिक्षण दिलं जातं किंवा ते विकसित करण्यावर भर दिला जातो. तर हा आहे आमचा योगा क्लास आणि हा प्रकार. तर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर का अशा पद्धतीचा क्लास शोधायचा असेल तर तुम्ही विचारू शकता की अय्यंगार योग. बघता बघता 3 आठवडे झाले आहेत हा क्लास मी जॉईन करून. तर या साऱ्या दिवसांमध्ये मला जाणवलेला माझ्यातला फरक म्हणजे फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे. मुळातच माझं शरीर तसं फ्लेक्झिबल आहे, पण तरीसुद्धा बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी सुद्धा खूप मदत होती आहे. जेव्हा आपण मांडी घालून खाली जेवायला वगैरे बसतो ना फरशीवर, तेव्हा मला जाणवलं की मी अशी कंटिन्यू अशी ताठ नाही बसू शकत. तुम्ही स्वतःला कधी ऑब्झर्व केलं आहे का? बघा बरं, तुम्ही बसता का असं व्यवस्थित असं ताठ? तर त्रास व्हायचा कमरेमध्ये, पण आता होत नाही आहे मला ना. आता कंटिन्यू म्हणजे पहिल्या जितका वेळ मी बसत होते ताठ, त्याच्यापेक्षा आता मी जास्त वेळ ताठ बसू शकते. याचाच अर्थ ही जी काही आसनं आहेत ना, ही खूप चांगला बदल घडवतात शरीरामध्ये. आणि मला तशी कॉमेंटही होती की ताई आता हा क्लास सोडू नको. तर नाही सोडणार मी. खरं तर मला या क्लासची नितांत गरज आहे. मलाच काय, तुम्हाला सुद्धा गरज आहे. तुम्ही तुमच्या आसपास कुठेही जर का योगा क्लास असेल तर नक्की जॉईन करा, कारण मला माझ्यामध्ये खरंच ड्रास्टिक बदल दिसतोय. म्हणूनच मी हे अगदी पोटतिडकीने तुम्हाला सांगते. आणि ज्या माझ्या एजच्या आहेत ना, त्यांना तर आता इथून पुढे अशा क्लासेसची खरंच खूप 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 गरज आहे. योगा क्लासवरून आल्या आल्या पटकन आहे त्या कपड्यांवरतीच हातपाय धुवून कामाला लागली आहे. ब्रेकफास्ट बनवते आणि आज खूप दिवसांनी मॅगी बनवते.
तर अशा पद्धतीने मी मॅगी बनवते, सगळ्या काही भाज्या घालून. आज फक्त कांदा टोमॅटोच घातला आहे, पण कधी कधी गाजर वगैरे पण मी घालत असते. आणि थंडीचे दिवस आहेत, मॅगीमधलं पाणी प्यायला मस्त लागतं. अगदी एका महिन्यात फक्त एकच पॅकेट आणलं जातं बरं का. मॅगी जास्त खाणं चांगलं नसतं आणि म्हणूनच आटावाली मॅगी जी असते ना, त्याचं एक पॅकेट आणायचं, जिच्यामध्ये अगदी 4-5 वेळा मॅगी बनते. आज चक्क तिघांसाठीही मी बनवते. जनरली काय असतं की हे 4-5 वाजताच्या दरम्यान फक्त प्रितिशला बनवून देत असते मी. अधेमध्ये कधीतरी म्हणजे लिटरली एक पॅकेट कधी कधी 2-2 महिनेसुद्धा जातं, कारण त्यालाच बऱ्याच वेळा आठवण नसते. बऱ्याच जणांना बिना कांदा टोमॅटोची म्हणजेच अगदी प्युअर फक्त गरम पाणी करून त्यामध्ये मॅगी मसाला आणि मॅगी टाकून बनवलेली मॅगी आवडते. पण आमच्याकडे ही अशी खूप सारी कोथिंबीर, लिटरली मी हिंगसुद्धा टाकला जसं मी इतर भाज्यांना टाकते त्या पद्धतीनं, आणि कांदा टोमॅटो प्रॉपर. मला ना या मॅगीमधलं खरं सांगते मी, जे काही पाणी आहे ना ते प्यायलाच जास्त आवडतं. तर चला आता प्रितिशला मात्र त्याचे फार नखरे असतात. चीज स्लाईस वगैरे ठेवून मॅगी हवी आहे. आज अहो घरी आहेत. हो, माझं जोपर्यंत पारायण सुरू आहे ना, तोपर्यंत आहोंनी सुट्टी काढली आहे चक्क. अहो काही नाही हो, सुट्ट्या लॅप्स होणार. डिसेंबर महिना आहे, तर लॅप्स व्हायच्या अगोदर मीच म्हटलं त्यांना, एवढ्या साऱ्या सुट्ट्या लॅप्स होणार आहेत, त्यातल्या थोड्याशा तुम्ही जर आता घेतल्या ना, जेव्हा माझं पारायण सुरू आहे तेव्हा, तर मला मदत होईल. म्हणजे भल्या पहाटे मी जे काही ब्रेकफास्ट, स्वयंपाक जे करते ना, ते थोडंसं मी रिलॅक्समध्ये करू शकते. एखाद्या दिवशी मला झालाच थोडासा वेळ उठायला, तरीसुद्धा चालू शकतं म्हणून. मेथीचे ठेपले बनवते. ताजी ताजी मस्त मेथी आणली होती मी त्या दिवशी, तुम्ही पाहिलंत, ज्या दिवशी मी अल्पनासोबत शॉपिंगला गेले होते. बरं, मी जो काल शेअर केलेला साड्यांचा व्हिडिओ आहे तो आवडला बऱ्याच जणींना, आणि मी खरं सांगते हा प्रामाणिक रिव्ह्यू आहे की मी बिलकुल त्या व्हिडिओमध्ये जे काही बोलली आहे ते खोटं नाही आहे. त्या साड्या रिझनेबल रेटमध्ये आणि अतिशय सुंदर आहेत. तुम्ही मलासुद्धा त्या दुकानामधून साड्या घेताना आता इथून पुढे पाहाल, एवढ्या मला त्या आवडल्या. हां, दूर आहे, पण तरीसुद्धा तुम्ही ओला वगैरे करून गेलात ना, तर त्याचेसुद्धा पैसे वसूल होतील. इतक्या सुंदर साड्या आहेत. आणि आता मी उद्या त्याच दुकानातल्या सिल्क साड्यांचा व्हिडिओ शेअर करते, जो मी त्याच दिवशी शूट केला आहे. पण खूप मोठा होतो आहे व्हिडिओ, म्हणून मी काल फक्त अगदी 2,000 ते 4,000 पर्यंतच्या साड्यांचा व्हिडिओ शेअर केला. आता सिल्कच्या साड्यांचा किंवा इतर साड्यांचा व्हिडिओ मी उद्या शेअर करते. तोही अतिशय सुंदर आहे, नक्की बघा तुम्ही. बरं, मेथीचे हे ठेपले करण्यासाठी मी काय केलं होतं, यावेळेला मेथी ना थोडीशी मी ब्लेंडरला फिरवून घेतली होती, स्वच्छ धुवून चिरून, आणि त्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ हाफ हाफ क्वांटिटीमध्ये टाकलं होतं, आणि हिरवी मिरचीची आणि अद्रकाची पेस्ट, खूप सारी कोथिंबीर, आणि गरम तेल आणि दही, ओवा, तीळ इतकं सारं मी यामध्ये घातलं आहे. आणि आता ही जी काही मी पारी लाटून घेतली ना, याला हे घरचं असं तूप स्प्रेड करून अशा पद्धतीनं मी याचा गोळा बनवणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त या मेथीच्या ठेपल्यांना लेयर येतील. आणि दही जे आपण घालतो ना यामध्ये, किंवा तेल गरम करून कडकडीत मोहन जे ॲड करतो, इतके सॉफ्ट बनतात ना हे मेथीचे ठेपले. प्रवासासाठी अतिशय उत्तम असा हा पदार्थ आहे. आणि घरी तर दह्यासोबत काय लागतात माहिती आहे हे ठेपले. सध्या कसं आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, अशा पदार्थांची शरीराला गरज आहे. आणि भाज्यासुद्धा इतक्या फ्रेश फ्रेश मिळत आहेत ना मार्केटमध्ये, तर आणायच्या आणि कंटाळा न करता अशा पद्धतीनं वेगवेगळे पदार्थ करायचे. मध्येच मला गॅस बंद करावा लागला आहे, कारण लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ही कविता आली आहे. तिला म्हटलं बरं का, की चल एक ट्राय करून बघ कसा झाला आहे बघ, पण नाही, ती जेवण करून आली होती आणि साडी घेऊन आली आहे चक्क ती, म्हणजेच लग्नपत्रिकासोबत आता हल्ली देतात तशा पद्धतीनं ती ही साडी घेऊन आली एक. तर शुक्रवारी जाईन मी लग्नाला, इथेच जवळ लग्न आहे त्यामुळे पॉसिबल आहे, आणि आहोंना सुट्टी पण आहे, त्यामुळे येण्या जाण्याचा काही प्रश्नच नाही आहे. पहिल्यांदा डोक्यात ते असतं की चला जायचं कसं आणि यायचं कसं, तर आता आहो आहेतच सोबत. तर हे बघा, पुन्हा मी लागली आहे स्वयंपाकाला, कारण गरम गरमच स्वयंपाक आहे हल्ली. कसं आहे की पहाटे उठून लवकर जे काही ब्रेकफास्ट स्वयंपाक होतो ना, तो एका दृष्टीनं खरंच चांगला आहे बरं का, दिवस अख्खा कामाला मिळतो.
8 दिवसांची सुट्टी लिटरली, पण कुठेही बाहेर जायचं नाही आहे. कारण मुलाचा अभ्यास सुरू आहे तर बायकोचं पारायण सुरू आहे. काय करणार आहो बिचारे. आणि काल जो मी काही साड्यांचा व्हिडिओ बनवला तर राहोंच्या सुट्टीमुळे तेही पॉसिबल झालं आहे. तर असं काही नाही आहे, सुट्ट्यांचा वापरही होतो आहे. आणि कसं आहे की आता ही 2 वर्ष प्रीतीसाठी खरंच खूप महत्त्वाची आहेत. आणि तो जर का अगदी सिरियसली अभ्यासात आहे तर त्याला कोऑपरेट करणं आमचं काम आहे. म्हणूनच सुट्ट्यांचे वगैरे काही प्लॅन आम्ही नाही करू शकत वेगळे, की बाहेर जाण्याचे. होतं मला खूप की चला इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण नाही, कंट्रोल करायलाच हवा. तर चला मग संध्याकाळचा काही जास्त स्वयंपाक नव्हता, फक्त वरण-भात होतं. तर आज चहाला सुद्धा खूप लेट झालेला आहे आणि असा होता आजचा आमचा दिवस. आणि तुम्हाला माहिती आहे, पारायणाला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी लिटरली रात्री 9ला, जास्तीत जास्त 9:30ला झोपून जाते. तरच लवकर उठायचं होतं बरं का. याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.